एव्हरीवन, तुमची स्किन ही खूप टॅन झाली आहे का? काहीही केलं तरी तुमच्या स्किनचा जो काळपटपणा आहे तो जात नाहीये का? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची स्किन जर टॅन झाली असेल आणि काहीही केल्याने जात नसेल तर त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये काही असे बेस्ट उपाय सांगणार आहे। ते जर तुम्ही ट्राय केले तर नक्कीच तुमची स्किन टॅनिंग ही रिमूव्ह होण्यासाठी मदत होईल। सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की आपली स्किन ही टॅन का होते। तर आपल्या बॉडी मध्ये आणि आपल्या स्किन मध्ये मेलॅनिन नावाचा घटक असतो। आता हा मेलॅनिन नावाचा जो घटक असतो हा जास्त प्रमाणात वाढू लागला तेव्हा आपली स्किन ही ऑटोमॅटिकली ब्लॅक पडते। तर मेलॅनिनचं प्रमाण हे कशामुळे वाढतं? तर मेलॅनिनचं प्रमाण वाढण्याचं कारण आहे सन एक्सपोजर। यस, जर तुम्ही सतत उन्हामध्ये काम करत असाल तर त्यामुळे ही तुमचं मेलॅनिन हे जास्त होऊ शकतं आणि त्यामुळे तुमची स्किन ही टॅन होऊ शकते। त्याशिवाय आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हे होत असतं आणि आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डिफिशियन्सी मुळेही आपल्या बॉडीमध्ये मेलॅनिनचं प्रमाण हे जास्त वाढू लागतं आणि त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे आपली स्किन ही टॅन होते आणि मग ते टॅन जे असतं ते काहीही केल्याने जात नाही। त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये असे काही उपाय सांगणार आहे की ते टॅन तुमचं लवकरात लवकर रिमूव्ह होईल। चला तर मग बघूयात की ते फेस पॅक कोणते। नंबर 1, दूध आणि हळद। यस, दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं जे आपल्या स्किनला ब्राईटन आणि लाइटन करण्यासाठी मदत करतं। त्यासोबतच दूध हे आपल्या स्किनला डीप क्लीन करण्याचं काम करतं। आता हळद ही अँटीबॅक्टेरियल असते, त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन हे आपल्याला हळदीमुळे होत नाही। त्यामुळे हा दूध आणि हळदीचा मास्क जो आहे हा तुमच्या स्किनचं टॅनिंग दूर करण्यासाठी नक्कीच मदत करेन। चला तर मग बघूयात की हा फेस पॅक बनवायचा कसा। तर आता त्यासाठी तुम्हाला लागणार आहे 2 चमचे तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चिमूट तुम्हाला हळद टाकायची आहे। आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं आणि कॉटन बॉलच्या हेल्पने जिथे तुम्हाला टॅन आहे तिथे ते लावायचं आहे। 15 ते 20 मिनिट हे तसेच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करू शकता। आता फ्रेंड्स, हा फेस पॅक तुम्ही वीकली 2 ते 3 वेळा तर नक्कीच ट्राय करू शकता। या फेस पॅकनेही तुमचे जे टॅनिंग आहे ते लवकरात लवकर रिमूव्ह होण्यास मदत होईल। त्यानंतर नंबर 2 आहे नाईट मास्क। यस, रात्री झोपताना किंवा रात्रीच्या वेळी आपली स्किन ही सगळ्यात जास्त रिपेअर होत असते आणि आपल्या स्किनला सगळ्यात जास्त वेळ हा रात्री मिळतो। त्यामुळे मी तुम्हाला असा एक नाईट मास्क आज सांगणार आहे की जेणेकरून तो मास्क जर तुम्ही नाईटला अप्लाय केला तर तुम्हाला त्या मास्कचे डबल बेनिफिट हे मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही हा मास्क तर नक्कीच ट्राय करायला हवा। त्यासाठी तुम्हाला 2 चमचे कच्चं दूध हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 थेंब रोज वॉटर ऍड करा। आता हे ऍड केल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कॉटन बॉलच्या हेल्पने जिथे तुम्हाला टॅन झाला आहे तिथे ते छान पैकी अप्लाय करा आणि हा मास्क रात्रभर चेहऱ्यावरती तसाच राहू द्या। आता हा मास्क रात्रभर चेहऱ्यावरती तसाच ठेवल्यानंतर तुम्ही हा मास्क दुसऱ्या दिवशी क्लीन करू शकता। त्यानंतर नंबर 3, बेसन फेस मास्क। बेसन फेस मास्क हा खूपच इफेक्टिव्ह मास्क आहे आणि बेसनाचा हा जो फेस मास्क आहे खूपच कॉमन आणि पॉप्युलर आहे। तर बेसन मध्ये लाइटनिंग आणि ब्राईटनिंग प्रॉपर्टीज असतात आणि बेसन हे आपल्या स्किनच्या ज्या डेड सेल असतात त्या काढून टाकण्यास मदत करतं। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा बेसन आणि थोडीशी हळद आणि त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे दही हे ऍड करायचं आहे। हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती, मानेवरती छान पैकी अप्लाय करायचा आहे आणि मग तुम्ही हा फेस पॅक मसाज करत वॉश करायचा आहे। आता हा पॅक आठवड्यातनं तुम्ही 2 ते 3 वेळा तर नक्की ट्राय करू शकता।
तर फ्रेंड्स, तुमच्या स्किनवर कितीही टॅन असू दे, कसंही टॅन असू दे, हा फेस पॅक तुमचं ते टॅनिंग लवकरच निघून जाण्यासाठी मदत करतं. मी जे हे फेस पॅक सांगितले आहेत हे तुम्हाला रेग्युलर यूज करायचे आहेत, आठवड्यातनं 2 ते 3 वेळा. आता असं नाही की हे फेस पॅक तुम्ही एकदाच यूज केले आणि लगेचच तुम्हाला याचा रिझल्ट हा दिसून येईल, असं नाही. तर मी जे फेस पॅक सांगत आहे हे तुम्हाला कंटिन्यू यूज करायचे आहे, तेव्हाच तुम्हाला याचा रिझल्ट हा लवकर दिसून येईल. त्यानंतर नंबर 4 आहे डी10 मास्क. आता तुम्हाला नावावरनच समजलं असेल की डी10 मास्क हे काय आहे. तर आता हा डी10 मास्क तयार कसा करायचा हे आपण बघूया. चमचा कॉफी पावडर ही घ्यायची आहे, त्यामध्ये 2 चमचे बटाट्याचे ज्यूस हे ऍड करा आणि त्यामध्ये 1 चमच दही हे ऍड करा. आता त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मुलतानी माती ऍड करा. हे छान मिक्स करायचं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती आणि मानेवरती छान अप्लाय करायचं आहे. जर तुमचे हातही टॅन झाले असतील तर त्या ठिकाणीही हा मास्क तुम्ही लावू शकता. आणि त्यानंतर हा मास्क सुकल्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता. आता हा मास्क ही आठवड्यातनं तुम्ही 2 ते 3 वेळा तर नक्की वापरू शकता. त्यानंतर नंबर 5 आहे टोमॅटो पॅक. यस, तर टोमॅटो मध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी असतात, त्यामुळे टोमॅटो हे आपल्या स्किनला ब्राईटन आणि लाईटन करण्यासाठी मदत करतं. तर त्यासाठी आपल्याला टोमॅटो ज्यूस घ्यायचा आहे आणि हा ज्यूस कॉटन बॉलच्या हेल्पने अप्लाय करायचा आहे आणि तो सुकल्यानंतर छान क्लीन करायचा आहे. तर हा टोमॅटोचा जो फेस पॅक आहे हा तुमच्या स्किनची टॅनिंग लवकरात लवकर रिमूव्ह करण्यास मदत करेल. तर फ्रेंड्स, तुमची स्किन ही टॅन झाली असेल आणि तुम्हाला ते टॅन झटपट रिमूव्ह करायचं असेल तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही असे 5 उपाय सांगितले आहे, ते नक्की ट्राय करा, तर तुमची टॅनिंग ही नक्कीच दूर होईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.